शिवाय जय जवाहर नमस्कार सर्वांना. सर्व पत्रकार बांधवांना गेल्या 6 ते 7 महिन्यानंतर आपण पहिल्यांदा भेटत आहोत आणि आमचा जो लढा होता 2023 ते 2024 आणि 25 पर्यंत कंटिन्यू आहे. विशेषतः आदिवासी गोरगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून संपूर्ण लढा लढला गेला होता. किशोर चौधरी उपोषणकर्ता, माझ्यासोबत सचिन मोहन आणि आदिवासी गोरगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीचे मुख्य सेक्रेटरी आणि संपूर्ण शिष्टमंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. आदिवासी गोरगोवारी जमातीचा लढा ज्यामध्ये 14 डिसेंबरला भव्य असा मोर्चा, पहिल्या टप्प्याचं आमरण उपोषण आणि 5 फरवरीचं रस्ता रोको आंदोलन ज्यामध्ये नागपूर संपूर्ण जाम झाली होती आणि त्या अंतर्गतच माननीय त्यावेळेचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी शासकीय बैठक लावून एक विशेष कमिटी गठीत करण्यात आली येणार आहे असं सांगितलं गेलं होतं. आणि 24 एप्रिल 1985चा जो GR आहे ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की जे पॅरा नंबर 83 नुसार वाघोबा, नागोबा, ढालपुजा पुसणारे जे गोंडगोवारी आहे तेच खरे गोंडगोवारी आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं आणि माननीय त्यावेळेचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी ते ऐकून घेतलं होतं आणि माननीय हायकोर्ट रिटायर्ड जज LK वडणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वडणे कमिटी गठीत झाली होती. आणि त्या अंतर्गत आम्हाला ते 6 महिन्यामध्ये अहवाल सादर करून कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करणार होते. पण अजूनही 1.5 वर्ष झालेले आहे, आम्ही वाटच बघत आहोत. पण त्या मध्यकाळामध्ये शासनाने कुठेतरी आमच्यासोबत आम्हाला डावलण्याचा प्रयत्न केला आणि आदिवासीच्या धर्तीवर विशेष इतर बहुजन कल्याणकारी योजनेचा लाभ सुरू केला ज्याच्याशी आमचा कुठलाही संबंध नाही आहे. त्यामध्ये माननीय कैलास राऊत यांना ते अध्यक्ष बनवलेले आहे. आमचा कैलास राऊत किंवा त्या विशेष बहुजन कल्याणकारी योजनेशी काहीही संबंध नाही आहे. कारण की आम्ही 3ही उपोषण करते त्या दरम्यान आदिवासी गोरगोवारी संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून गोरगोवारी जमातीची जे संवैधानिक एंट्री आहे त्यासाठी लढत होतो आणि त्यासाठी आम्ही विशेष निवेदन सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना, उपमुख्यमंत्री साहेबांना आणि आदिवासी विभागाला सुद्धा दिले. आणि आता सुद्धा आमचं म्हणणं आहे की शासनानं आमचा LK वडणे कमिटीचा जो अहवाल आहे 1.5 वर्षापासून जो पेंडिंग आहे तो अहवाल सादर करावा आणि कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावा. हे मागणी जर आमची पूर्ण करत नसाल, 6 महिने म्हणता 1.5 वर्ष लोटून गेलेलं आहे, तर आज आम्ही उपोषणाच्या किंवा ठिय्या आंदोलनाच्या किंवा रस्ता रोको किंवा मोर्चाच्या स्वरूपामध्ये शासनासोबत भिडणार आहोत. शासनानं या नवरात्राच्या अगोदर आमचा अहवाल सादर करण्यात यावा, नाहीतर आम्ही ठिय्या आंदोलनापासून सुरुवात करू आणि आमरण उपोषण आणि आत्मदहनापर्यंत आम्ही नक्कीच जाऊ. आपण सर्व पत्रकारांनी आमची म्हणणं जे आहे शासनापर्यंत मांडावं आणि आमचं जे दुखणं आहे गेल्या 75 वर्षापासूनचं जे आमची संवैधानिक एंट्री जे झालेली आहे काका कालेलकर आयोगामध्ये गोवारी सबट्राईब ऑफ गोंड, गोंडांची उपजमात हे गोंडगोवारी, तर ते म्हणणं जे आहे शासनानं रिसर वडणे कमिटीच्या माध्यमातून दिसू द्यावं आणि आम्हाला रिसर कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी बहाल करण्यात यावं. यासाठी ही पत्रकार परिषद आहे. या नवरात्रीच्या अगोदर आपण शासनापर्यंत आमचा आवाज पोहोचावा एवढीच अपेक्षा आहे. याबाबत काही आयोगाकडे काही तक्रार वगैरे केली आहे? आम्ही रिसर निवेदन दिलेले आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना, आदिवासी विभागांना आणि विशेषतः जे बहुजन कल्याणकारी योजनेअंतर्गत जे आता विशेष तरतुदीच्या अंतर्गत आदिवासीच्या धर्तीवर काढलेलं आहे याच्याशी आमचा काही संबंध नाही. आम्ही त्याचा निषेध सुद्धा केलेला आहे कारण की त्यांनी वडणे कमिटीचा उल्लेख केलेला आहे. जे वडणे कमिटी फक्त आदिवासी गोरगोवारी जमातीसाठीच नेमल्या गेली होती, पण त्यामध्ये कुठेतरी आमच्यासोबत डावलण्याचं काम केलं गेलं. शासनानं आमचं ऐकून घ्यावं असं आमचं म्हणणं आहे. तुम्ही या वर्षावरती आमरण उपोषण पण केले होते, त्यानंतर तुम्हाला काही मिळालं होतं लेखी पत्रक वगैरे त्याचं? हो, शासनाने आम्हाला परिपत्रक दिलं होतं ज्यामध्ये मुख्यत्वे मागणी जी होती त्या आमच्या मागणीनुसार LK वडणे समितीचा अहवाल 6 महिन्यामध्ये सादर करू आणि ज्या कास्ट सर्टिफिकेट आमच्या गोरगोवारीच्या ज्या आहेत, ज्या लोकांना डावललं गेलेलं आहे किंवा नोकरी पेशामध्ये रोखल्या गेलेलं होतं किंवा ज्या लोकांची स्कॉलरशिप रोखल्या गेली होती,
यांना बहाल करू आणि जे आंदोलनाच्या दरम्यान जे गुन्हे दाखल केले गेले होते ते सुद्धा मागे घेतल्या जातील. या सगळ्या गोष्टी त्या पत्रामध्ये नमूद होत्या. पण ते पूर्ण झाले नाही का अजूनपर्यंत? एक मिनिट थांबा. अंमलबजावणी समितीची गठीत तुमची सरकारने बघितलेली आहे. या तुमच्या समाजाच्या लोकांना अध्यक्ष बनवलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून पाचशे बरेच दिलेलं आहे. त्या समितीच्या बाबतीत आम्ही गुणगोवारी आहोत. पहिली गोष्ट स्पष्ट करून देतो, आम्ही गुणगोवारी आहोत. आमचा मोर्चा जेलभरो आंदोलन किंवा बहिष्कार सुद्धा आमचा आदिवासी गुणगोवारी जमा संवैधानिक हक्क संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून मांडला गेला होता आणि त्याचे सर्व जो सेक्रेटरी आहे इथे आहे आणि आम्ही तीनही उपोषणकर्त्यांपैकी सचिन भाऊ चचाले आणि मी स्वतः इथे उपस्थित आहोत. आम्हाला शासनानं कुठल्याही विश्वासात घेऊन असं काम केलं नाही. पण आदिवासीच्या धर्तीवर आम्हाला न काही जुमानता, आम्हाला न काही विचारता वडणे कमिटीचा त्याच्यामध्ये उल्लेख केला गेला. हे आमच्यासाठी शोकांतिका आहे. आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. आमचा काही संबंध नाही त्याचा. नाही, आमचं डेप्युटेशन जे गेलेलं आहे आदिवासी गुणगोवारी संवैधानिक जे सुप्रीम कोर्टाने म्हटलं गेलेलं आहे पॅरा नंबर 83 नुसार वाघोबा नागोबा ढालपूजा पोचणारे खरे गुणगोवारी आहोत. त्या म्हणण्यानुसार आम्ही गेलो होतो आणि त्याच मागण्या आमच्या मान्य व्हावा अशी अपेक्षा होती. पण अजूनही वडणे कमिटीचा अहवाल सादर झाला नाही. तुम्ही ज्या समिती अंतर्गत ज्या काही योजना तरतुदी केलेल्या आहेत आमचा त्या योजनेशी काही घेणे नाही, आवश्यकताच नाही आम्हाला. आम्ही ऑलरेडी शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये आहोत. आम्ही शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये गुणगोवारी म्हणून नमूद आहोत. आपल्याला शासनाला फक्त इम्प्लिमेंट करायचं काम आहे. सुप्रीम कोर्टात झालं आहे त्यानंतर तुमचं आंदोलन झालं होतं ना. सुप्रीम कोर्टाने जे म्हणणं मागितलं त्याचा ज्यांनी खुलासा केला त्या अंतर्गत जे एन्थ्रोलॉजिकल सर्वे इथनॉग्राफिक नोंद आहे आणि सुप्रीम कोर्टाचं म्हणणं जे आहे माहितीच्या अधिकारातून मिळालेले डॉक्युमेंट जे आहे ते शासनाचे डॉक्युमेंट आम्ही शासनासमोर मांडलेले आहे. त्याच अनुषंगाने वडणे साहेब बसले होते आणि वडणे साहेबांनी रिसर अहवाल सादर केला की नाही हे सुद्धा अजून नमूद झालेलं नाही आहे. कारण की आम्ही वारंवार माहितीच्या अधिकारातून विचारला जातो पण वडणे साहेबांचा अहवाल सादर झाला नाही आहे असंच आम्हाला सांगितलं जातं. ठीक आहे.